हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेलकम टू माय ब्लॉग. तर तुम्ही बघू शकता घड्याळमध्ये वाजले आहे 4:45. तर आज गुढीपाडव्यानिमित्त लवकर उठली आहे आज. आणि आता उठल्याबरोबर पहिले मला लागतो चहा. तर मी एका ठिकाणी आता चहा ठेवणार आणि मग माझ्याकडनं बाकीचे कामं होणार. तर आता गुढीपाडवा आहे म्हणून लवकर उठली असं नाही आहे, कारण की मला झोपच येत नव्हती. तर मी म्हटलं चला, अशी झोप येत नाही तर आपण उठून पटापट कामं करून घ्यावे, आहे की नाही. तर आता अशा प्रकारे मी इथे बघा कशी ब्रश करते. चहा ठेवला आहे, माझा ब्रश होईपर्यंत चहा होतो, कारण की मला ब्रश झाल्याबरोबर चहा लागतो. बघा माझा चेहरा बघा, रात्रभर झोपली नाही आहे ना, त्याच्यामुळे बघा कसं झालं आहे. डोळे सुजलेत, चेहरा पण सुजला आहे. असं हा एकंदरीत असं छान निवांत एकटीच असा चहा बनवून मी आता चहाचा आस्वाद घेते आहे. नाही तर नेहमी मला कंपनी द्यायला मिस्टर असतात सोबत, पण आता ते झोपलेत आणि मुलं पण झोपलेत, कारण की आज त्यांना पण ऑफिसला सुट्टी आहे आणि मुलांना पण स्कूलला सुट्टी. तर मी आता चाय पिऊन घेतला आहे आणि आता कामाला सुरुवात करते आहे. तर सर्वात आधी मी मस्तपैकी असा झाडू घेतला आहे आणि आता झाडू मारायची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशा प्रकारे पूर्ण घर झाडून पूर्ण वरपासून खालपर्यंत पायऱ्या मी झाडून घेतल्या आहे. मस्तपैकी अंगण वगैरे पण, समोरची माझी म्हणजे गॅलरी, तेच माझं अंगण. त्याच्यानंतर आणला आहे मी पोछा आणि बघा अशा प्रकारे मी आता लादी पुसते. सो मला एक सांगा की ही लादी पुसण्याची पद्धत आता योग्य आहे की अगोदर आपण असं खाली बसून ते असं घेऊन पुसायचो ती? मला असं वाटते एकंदरीत तीच चांगली होती, कारण की थोडंसं जास्त एक्सरसाइज व्हायचं त्याच्याने, हे की नाही. ह्याच्याने एवढं नाही होत, पण तरी इट्स ओके. सो आता माझं सगळं झालं आहे आणि आता मी चालली आहे आंघोळीला. भेटूया आंघोळीनंतर. सो आता मी आंघोळ करून आली आहे आणि आता मी देवं घेतले आहेत त्यांना आंघोळ घालायला. छान आता मी स्वच्छ करणार आहेत देवांना. हा माझा कृष्ण बघा 1.25 किलोचा आहे, माझ्या आईने दिला होता मला लग्नामध्ये. सो मी आता सगळे देवं छान स्वच्छ करून घेते. त्यांना छान आंघोळ वगैरे घालून मग मस्तपैकी अशी देवपूजा करू. हे बघा, ठीक आहे. आणि हे बघा आता फायनली माझी पूजा झाली आहे. तुम्ही बघू शकता छानपैकी मी देवांना हळदी कुंकू वगैरे सगळं व्यवस्थित छान फुलं वगैरे वाहिलेत. ही आमची दिवाळीची लक्ष्मी आहे. तर अशा प्रकारे, आणि ही मी विठ्ठल रखुमाईची मूर्ती आणली होती. सो पुन्हा पूजा झाल्यानंतर एकदा चहा पिला मिस्टरांना कंपनी द्यायसाठी. त्यांना म्हटलं माझा फोटो काढा, तर त्यांनी हा असा व्हिडिओ काढला. इट्स ओके. मग आता घेतलं आहे मी घराला तोरण करायला आंब्याच्या पानांचं. सो मी याच्यामध्ये फुलं नाही टाकली आहे, जस्ट मी आंब्याचे पानच घेतलेत आणि त्याचं तोरण बनवते आहे. तर याच्यासाठी मला माझ्या मुलीने पण हेल्प केली आहे. तर हे बघा आता इथे गुढी उभारायची प्रोसेस सुरू झाली आहे. त्याच्यात माझा पण तर ते पूर्णचं सेटअप आता झालेला आहे. अशा प्रकारे आमची गुढी उभारून झाली आहे आणि अशा प्रकारे आम्ही दरवर्षी असं करतो तयारी. हे आपले छत्रपती शिवाजी महाराज यावर्षी यंदा हे पण मूर्ती आली आहे, तर आम्ही छानपैकी त्यांना पण असं सेटअप करून छान सजावट केलेली आहे. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांनाही नवीन वर्ष खूप छान जावं. त्याच्यानंतर मी आली मस्त सजून धजून व्हिडिओ बनवायला. पूजा वगैरे मगाशीच करून घेतली आहे मी सगळे. आता हे जस्ट पोज देते मी व्हिडिओसाठी वगैरे. सो असा होता माझा सकाळी 4 वाजेपासूनचा प्रवास.
तर फायनली आता वाजलेत 12. आता जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक